हाय गाईज, रियांशा दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी पाहणार आहात पनीर मटर. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथे आपण मसाला तयार करण्यासाठी घेतलेला आहे 4-5 काजू, लसूण अद्रक, मिरची, इथे टॅमॅटो रफली चॉप करून घेतला आहे, पुदिना, थोडी कोथिंबीर, अद्रक लसूण आणि इथे घेतलेला आहे आपण छोटे 2 कांदे. ओके, तर हे आपण आता उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत याचा मसाला तयार करण्यासाठी. तर हे आपल्या पाण्यामध्ये असं गेलेलं आहे. तर हे उकळून द्यायचं आहे. मसाला आपला असा हळूहळू तयार होत आहे. थोडंसं पाणी आटल्यावर आपण हे बारीक त्याची पेस्ट करून घेऊया मसाल्यासाठी. आपला जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे. तो आता आपण मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करून घेऊया. आणि हे जे पाणी आहे राहिलेलं ते आपण भाजीसाठी यूज करू शकतो. तर आपण हे आता बारीक करून घेऊया. मसाला रेडी झालेला आहे. आता आपण दुसरा मसाल्याची पेस्ट रेडी करूया. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसिक मसाले घेतलेले आहे. मालवणी मसाला आहे, हळद आहे थोडीशी, आणि हा घरगुती गरम मसाला, आणि हा थोडासा एव्हरेस्टचा भाजी मसाला आहे. तर आपण याची पेस्ट करून घेऊया. ठीक आहे, ही अशी टेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची, म्हणजे एक जो होतो हा मसाला. हा मसाला रेडी झालेला आहे. हा बाजूला ठेवूया. ही कढई गरम झालेली, तर आपण तेल ॲड केलं एक कढई आणि थोडंसं बटर ॲड केलेलं आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे. तर आपण जो वाटून घेतलेला मसाल्याची पेस्ट आहे ती आपण याच्यामध्ये मिक्स करू. मस्त तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर. आपला हा जो मसाला आहे मस्त फ्राय झालेला आहे असा. त्याच्यामध्ये आपण जो मसाल्याची पेस्ट बनवलेली होती ती ॲड करून ॲड करून मस्त असं पेस्ट करून मध्ये आपण ॲड करूया पनीर, वाटाणे, आणि हे मस्त असं हलवून देऊ एक जोपर्यंत. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण ॲड करूया पाणी. त्याच्यामध्ये आपल्याला किती रस्सा हवा आहे, ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण ते पाणी ॲड करायचं आहे. आणि हे मस्त मध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू. आपल्याला मीठ ॲड केलेलं आहे. तर अशी आपली भाजी तयार होत आहे. थोडा वेळ अशीच उकळी येईपर्यंत फास्ट गॅसवर ठेवायची आणि उकळी आल्यानंतर लो गॅसवर भाजी शिजू द्यायची. उकळी आलेली आहे तर आपण गॅस स्लो करूया आणि स्लो गॅसवर ही भाजी शिजू देऊया, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. अशा प्रकारे आपली ही भाजी मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे. तर आपण ही सर्व करूया. आता पनीरची भाजी रेडी झालेली आहे ही अशी. तर तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी, खूप छान होते भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.